स्वागत आहे आमच्या YouTube चॅनलवर। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला टप्पा आज दुपारी 12 वाजल्याच्या नंतर सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी राज्य सरकारमार्फत निधी वितरित करण्यात आलेला आहे। 28 मे 2025 रोजी राज्य सरकारच्या महिला व बालविकास विभाग यांच्या मार्फत निधी वितरित करण्यात आलेला आहे। 11व्या टप्प्यासाठी 11व्या हप्त्यांसाठी हा निधी असेल। आता अनेकांचा प्रश्न आहे की 2100 रुपये मिळणार आम्हाला की 1500 रुपये मिळणार। तर लक्षात ठेवा, तुम्हाला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत 11वा हप्ता फक्त 1500 रुपयांचा असणार आहे आणि यासाठी 21 ते 65 वयोगटातील महिलांनाच या योजनेचा लाभ दिला जाणार आहे। जर 65 वयापेक्षा जास्त वय जर तुमचं झालेलं असेल, एक दिवस जरी झालेला असेल तरी तुम्ही या योजनेअंतर्गत अपात्र होणार आहे आणि तुम्हाला 11वा हप्ता मिळणार नाही। तर यासाठी राज्य सरकारमार्फत 2984 कोटी एवढा निधी जो आहे वितरित करण्यात आलेला आहे आणि हा निधीतून आज दुपारी 12 वाजल्याच्या नंतर पहिला टप्पा जो आहे वितरित केला जाणार आहे। उद्या दुसरा टप्पा आणि परवा दिवशी तिसरा टप्पा, अशा पुढील 3 दिवसांचा हा पूर्ण आराखडा असेल आणि पूर्ण 3 दिवसांमध्ये संपूर्ण जे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी जेवढ्या काही महिला पात्र आहेत त्या सर्व महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा केले जाणार आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या 11व्या हप्त्या संदर्भात ही एक मोठी अपडेट आहे। पहिल्या टप्प्याचे पैसे आज दुपारी 12 वाजल्याच्या नंतर लाडकी बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। महिला व बालविकास विभागामार्फत काल 28 मे 2025 रोजी निधी वितरित करण्यात आलेले, यासाठी जवळपास 2984 कोटी रुपये एवढा निधी वितरित करण्यात आलेले। तर आज दुपारनंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या टप्प्याचे पैसे जमा होतील। तर अशा प्रकारे बघितलं तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंबंधी एक महत्त्वपूर्ण अपडेट होता। अपडेट कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।